श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सा सज्जन हो नमस्कार. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास आपण मागच्या 5 महिन्यापासून करतो आहोत. मनाचे श्लोक, ग्रंथराज दासबोध, त्यानंतर आत्माराम, नंतर सोलिव सुख आणि त्यानंतर आता आपण आजपासून समर्थांच्या करुणा स्तोत्रांचा विचार करणार आहोत. अत्यंत रसाळ कारुण्य रसानी ओतप्रोत आर्तता असलेली ही रचना आहे. समर्थांच्या वाङ्मयाचा हा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने, पाठबळावर, आपण दिलेल्या हुरूपानी आणि संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण पाहिलं, मनाच्या श्लोकांपासून केलेली सुरुवात, त्यानंतर ग्रंथराज दासबोध 200 समासांचा, नंतर 5 समासांचा आत्माराम, त्यानंतर केवळ 50 ओवे असलेलं कल्याण स्वामीकृत सोलिव सुख आणि 2 दिवसाचा गॅप घेऊन, सुट्टी घेऊन आता आपण आजपासून करुणाष्टकांचा, करुणा स्तोत्रांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सज्जन हो, ही जी करुणाष्टक किंवा करुणा स्तोत्र आहेत, ही मुख्यतः नाशिक जवळ असलेल्या टाकळीला झालेली समर्थांची ही रचना आहे आणि ती उत्स्फूर्त आहे. साधारण 1620 ते 1632 आपल्याला माहिती आहे की समर्थांच्या जीवनाचे 12 वर्षाचे कालखंड आहेत. पहिली 12 वर्ष जांबेला गेली. असनगावच्या बोहल्यावरून जे ते निघाले ते सरळ नाशिकला आले.
नाशिकजवळ 10 किलोमीटरवर असलेल्या टाकळी येथे गोदावरी आणि नंदिनी या 2 नद्यांच्या संगमावर त्यांनी साधना केली. ती 12 वर्ष केली. त्यानंतर तिथून निघाले. या साधनेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी गोमयापासून तयार केलेला मारुती, पहिला मठपती उद्धव स्वामी आणि पहिला मठ हा टाकळीचा, अशी रचना करून ते तिथून निघाले. 12 वर्ष त्यांनी हिंदुस्थानचं परिभ्रमण केलं, प्रवास केला आणि या देशामध्ये होत असलेले ते अनवनीत अत्याचार आणि जनसामान्यांचे होणारे हाल आणि सुलतानी संकटातून सगळी प्रजा हे सगळं त्यांनी पाहिलं. स्तोत्रांची रचना त्या काळातही झालेली असणार आहे. सगळीच करुणाष्टकं भाग नाहीये, पण बहुतांश करुणाष्टक, त्याला हे करुणाष्टक का नाव पडलं हे माहिती नाही. कारण असं काही बंधन नाहीये की यामध्ये 8च कडवी आहेत. अष्टक म्हणजे 8 कडव्यांचं, असं काही बंधन या कुठल्याही करुणाष्टकांवर दिसत नाही. एका अर्थाने ही सगळी करुणा स्तोत्र आहेत. ज्या स्तोत्रांमध्ये, ज्या काव्यामध्ये रामाला भेटण्याची तळमळ आहे, आर्तता आहे, राम भेटत नाहीये ही खंत आहे, लोक नीट बोलत नाहीत, रस्त्याने नीट चालू देत नाहीत, भिक्षा देत नाहीत, खाऊ देत नाहीत, साधना करू देत नाहीत, त्याच्याबद्दलची मनात खंत आहे. नाही त्याबद्दल मनात वाटणारा विषाद आहे. अशी कारुण्याने ओतप्रोत असलेली, आर्ततेने भरभरून असलेली ही जी करुणाष्टकांची रचना आहे, ही रचना आजपासून आपण पाहणार आहोत. करुणा म्हणजे दया, याचना हा शब्द साधारण ढोबळ मानाने आपल्याला समजतो, पण साधकाच्या अंतरयात्रेला चालू झाल्यानंतर, साधकांनी आपली अंतरयात्रा चालू झाल्यानंतर जी उत्कट तळमळ आहे भगवंताच्या भेटीची, भगवंताच्या भेटीची जी आस, त्याला ही जी तळमळ आहे ती तळमळ म्हणजे कारुण्य आहे. हा त्यातला गूढार्थ आहे. काव्य तुम्हाला विचार करून लिहिता येईल, स्तोत्र लिहिता येतील, पण कारुण्य स्तोत्र हे काही असा विचार करून लिहिण्यातला भाग नाहीये. कारुण्य हे अंतःकरणात निपजतं आणि तिथून शब्दांची झालर लावून, शब्दांचा काठ लावून, शब्दांचा पदर घेऊन ते वैखरी वाणीतून कवी वर्ड्सवर्थ असं म्हणतो, पोएट्री इज स्पॉन्टेनियस अँड आउटबस्ट ऑफ वर्ड्स. धबधबा आहे, अचानकपणे उत्स्फूर्ततेने बाहेर असतं. जे शब्द असतात त्याला काव्य असं वर्ड्सवर्थ म्हणतो.
ते अंतःकरणात निपजतं आणि ते बाहेर येत असताना कधी शब्द घेऊन येईल, शब्दांचा धब किंवा केवळ करेल, शब्द नाही बाहेर येणार. अवस्था जी आहे कारुण्य असं म्हणलेलं आहे. दत्ताची पंचपदी त्रिपदी म्हणत असताना जय करुणा घन निज जन जीवन अनसूया पाही जनार्दन, ही एक भावही असाच आहे. कारुण्याने ओतप्रोत असलेलं समर्थांचं हे अत्यंत उत्स्फूर्त आजपासून पाहायचं आहे. समर्थ हृदय नानासाहेब देवांनी 40च्या दरम्यान करुणाष्टके, सवाया आणि धाटी या नावाचा एक ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, सवाया आहेत. धाटी म्हणजे अभिनय करत गायन, त्या काव्याचा प्रकार आहे. पण ही सगळी काही करुणाष्टक नाहीयेत. नानासाहेब देवांनी त्यांना जसं बाळ मिळालं ते त्यांनी छापून प्रसिद्ध, पण आपल्या लक्षात आपण घेतलं पाहिजे, करुणाष्टक म्हणल्यानंतर त्यात कारुण्य हे असलंच पाहिजे. नाही तर मग करुणाष्टक कशाला म्हणायचं? त्याला करुणाष्टक म्हणा, कारुण्य स्तोत्र म्हणा, काही चालेल, पण त्यातला जो भाव आहे तो मात्र कारुण्यातला असला पाहिजे, उत्कट तळमळ असली पाहिजे. समर्थ टाकळीला राहतायत, पहाटे उठतायत, नंदिनी आणि गोदा संगमावर जातायत. समर्थांची दिनचर्या साधारण 3:30-4 वाजता चालू होत असे पहाटे. गायत्री पुरश्चरण, श्रीराम जयराम जय जयराम त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप, त्या अगोदर शरीर सुदृढ राहण्यासाठी 1200 सूर्यनमस्कार, किती खडतर साधन आहे. ग्रंथांचा अभ्यास करायचा, ती लिहून काढायचे ग्रंथ, त्याच्या प्रती तयार करायच्या, कथा निरूपण कीर्तन जिथं असेल तिथं जायचं, त्याचं श्रवण करायचं. 1200 सूर्यनमस्कार प्रत्यही घालून बलसंपन्नता समर्थ रामदासांनी मिळवली. जपाच्या द्वारे मनाचं धारिष्ट्य मिळवलं. आणि अभ्यासाने बुद्धीचं अलौकिक तेज प्राप्त करून घेतलं. पण हे सगळं करत असताना ते जेव्हा माधुकरी मागायला जायचे, भिक्षा मागायला जायचे, तेव्हा लोकांनी तर भिक्षा द्यायचीच नाही, पण दुरुत्तर द्यायची. हट्टाकट्टा दिसतोय, चांगल्या घरातला दिसतोय, भीक मागून खायला लाज वाटत नाही, काही काम करायला नको का? अहो, भिक्षा मागायलाच नव्हे, रस्त्याने जात असताना सुद्धा लोकांनी, स्त्रियांनी, मुलांनी त्यांची हेटाळणी करावी, त्यांच्याकडे पाहून बोट दाखवून चिडवावं त्यांना.
काय वाटत असेल? 12 वर्षाचं पोर आहे, आईचा त्याग केलाय, घरात भाऊ आहे, बहिणी आहे, सगळे मित्र सवंगडी सगळे सोडले आणि मला माझा राम भेटला पाहिजे त्या धारणेपोटी ते टाकळीला आले. एक वेळची माधुकरी मिळत नाही, राम भेटत नाही, घरच्यांना मित्रांना गावाला आपण दूर केलं, त्याबद्दलची तळमळ खंत क्लेश विषाद हा सगळा मनात भरून होता आणि कधी कधी त्याचा अनावर झाला. त्या त्रासाचा, त्या हेटाळणीचा, त्या दुरुत्तरांचा कहर झाला म्हणजे मग जे बाहेर पडायचं ते करुणा स्तोत्र झालं. त्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या बाहेर पडल्या. त्या शब्दांनी आपल्या अंगाभोवती कारुण्याचं एक वलय निर्माण केलं आणि त्या तेजाने जनसामान्यच नव्हे तर प्रत्यक्ष राम सुद्धा विरघळून गेला. अहो, ज्यांनी माधुकरी दिली नाही, भिक्षा दिली नाही, असे लोक नंतर मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे हा पोरगा काही साधासुद्धा नाहीये, हा आपल्याकडे भिक्षा मागतो, नंतर हा भिक्षा घेऊन जातो नदीच्या पात्रात, एका कपड्यामध्ये घेतो, ती त्या पात्रामध्ये बुडवतो, त्याची सगळी चव जावी म्हणून ते तर सगळं करतो. हा काही खाण्यापिण्यासाठी, आपल्या शरीराचे चोचले पुरवण्यासाठी आपल्याकडे मागत नाहीये. एवढंच नव्हे, आपण दुरुत्तरा देतो, आपण त्याला टाकून बोलतो, आपण भिक्षा सुद्धा देत नाही. पण नित्य नियमाने हा पोरगा आपल्या गावातली सगळी लहान लहान मुलं एकत्र करतोय, गोदावरी नंदिनीच्या काठावर नेतोय, तिथं त्यांना काही बाई शिकवतोय आणि सूर्यनमस्कार काढायला सांगतोय. जी पोरं आळसावलेली होती, मंदबुद्धीची होती, मरगळ आल्यागत झाली होती, ती सगळी प्रफुल्लित झाली आहेत, चेहरे टवटवीत झालेत, अंगा खांद्यानी भरून निघतायत. या पोराकडे काहीतरी जादू आहे. अहो, एवढंच नव्हे, शहाजी राजांनी 2 वेळा निरोप पाठवून सुद्धा हा पोरगा गेला नाही. पण आज स्वतः राजे आले. त्या दिवशी तर सगळा गाव, टाकळी गावामध्ये दिवाळी होती. पोलीस पाटलाला निरोप आला, राज येणार हायती. जिजाऊ मा साहेबांसोबत 2 वेळा शहाजी राजे समर्थांच्या, त्यांची आणि समर्थांची भेट झालेली आहे टाकळी परिसरात. आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले. त्यांनी आपण टाकळीला जायला पाहिजे. आपण जर गेला नसाल तर लॉकडाऊन उठल्याबरोबर पहिलं काम काय करा तर टाकळीला जा. समर्थ ज्या गुहेमध्ये बसायचे ती गुहा तिथं आहे. 4 पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. आता ते सगळं बांधकाम केलंय, काही तुम्हाला त्रास नाही. पाय घसरेल का, चढता येईल का, उतरता येईल का, काही अडचण नाही. टाकळीला जा. आता ती गोदावरी आणि नंदिनी नदी काही राहिली नाही, त्याचा नालाच झालाय. पण त्या काळचं ते भव्य दिव्य स्वरूप
तुमच्या अंतर्मनासमोर उभा राहील. तो गोमयाचा मारुती. पोरं म्हणाली, काय करायचंय? समर्थ म्हणाले, मारुती तयार करूया. कारण मारुती ही मनाची देवता आहे, बुद्धीची देवता आहे, अचाट बळाची देवता आहे. हजारो मंदिरं उभा केली समर्थांनी, सगळी मारुतीची उभा केली. केवळ एक रामाचं मंदिर चाफळला. विठ्ठल रुक्माईचं एकच मंदिर मेथवड्याला. अंगलाई देवीचं एकच मंदिर सज्जनगडावर झालं. पण हजारो मंदिरं उभा केली मारुती रायाची. वीर हनुमान या मारुतीचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. समर्थ स्थापित जेवढी मारुती आहेत त्या सगळ्या मारुतींचं वैशिष्ट्य आहे, पायाखाली राक्षस आहे, तो यवन आहे. पायाखाली त्याला चिरडतानाचं ते दृश्य आहे. आणि मोठं बळ अंगात आणलेलं आहे. त्यामुळे पुच्छ जे आहे ते पाठीवरून डोक्यावर गेलेलं आहे आणि कपाळाच्या समोरून पुन्हा त्यांनी पाठीमागे प्रवास केलेला आहे. असं ते हनुमंताचं चित्र आहे. सगळं समर्थ स्थापित मारुतीची खूण जर पाहायची असेल तर ह्या 2-3 गोष्टी आहेत. एक, पायाखाली राक्षस धरलेला आहे. दुसरा, उगारलेला हात आहे, चपेटा. आणि तिसरं, ते जे पुच्छ आहे, शेपूट जे आहे ते पाठीमागून असं पुढे आलंय कपाळापर्यंत आणि कपाळावरून पुन्हा त्यांनी मागे वळवलेलं आहे. एका ठिकाणी उल्लेख याचा असा आहे की ती लक्ष्मी आहे, श्री आहे आणि मी तुझ्यासोबत असेन म्हणून ती मारुती रायासोबत आहे. आज योगायोग असा आहे की आपण करुणाष्टकांना सुरुवात केली आणि आज आहे सोमवार. शिवथरघळीचं जे पुस्तक आहे किंवा सज्जनगडावरच्या उपासनेचं जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये उपासनेच्या वेळी जी करुणाष्टकं म्हणायची आहेत ती सोमवारपासून सुरुवात झालेली आहे. आज सोमवार आहे आणि पहिलं जे करुणाष्टक आहे ते आहे अनुदिन अनुतापे तापलो. त्याचा विचार जेवढी होतील तेवढी आपण करुणाष्टकं रोज 1, 2, 3 त्याप्रमाणे जेवढी आपल्याला, असा काही आकडा नाही आहे कुणी निश्चित केलेला. 25 करुणाष्टकं आहेत, 15 करुणाष्टकं आहेत, 60 करुणाष्टकं आहेत, असा काही आकडा नाही. पण उपासनेच्या पुस्तिकांमध्ये प्रत्येक वाराला एक करुणाष्टक आहे आणि इतर करुणाष्टकं इतर समर्थ भक्तांनी त्यावर केलेलं निरूपण आहे. त्याचा विचार, त्याचा अभ्यास केलेले अनेक करुणा स्तोत्र समर्थांच्या वाङ्मयामध्ये आहेत. आपण आज त्यातल्या पहिलं जे करुणाष्टक आहे, करुणा स्तोत्र आहे, सोमवारी जे सातत्याने म्हटलं जातं ते करुणाष्टक आज आपण पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. अनुदिन अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविणसीण होतो धावरे धाव आता. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला,
स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी. सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. एकूण 15 कडव्यांचं हे करुणाष्टक आहे. अनुदिन अनुतापे तापलो रामराया. अनुदिन प्रत्येक दिवशी, दिवसा गणिक, अनुदिन अनुतापे. अनुताप हा जो शब्द आहे हा परमार्थामध्ये प्रायश्चित्त पश्चाताप या शब्दासाठी वापरला जाणारा शब्द आहे. आपण व्यवहारामध्ये म्हणतो, प्रापंचिक जीवनामध्ये म्हणतो त्याला पश्चाताप झालाय. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेव्हा असा पश्चाताप म्हणायचा असतो तेव्हा त्याला अनुताप असं नाव आहे. अनुदिन अनुतापे तापलो रामराया. तो जो काही मला पश्चाताप होतोय त्याच्याने मी तापून निघालोय. परम दीन दयाळा नीरसी मोह माया. मी ज्या मोहात अडकून पडलो, ज्या मायेत अडकून पडलो त्याचा तू निराश कर ना. अत्यंत लढिवाळपणे रामाला मागणं मागितलेलं आहे. तो कसा आहे? दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. आळू कृपा माज माळू. परम दीन दयाळा. तो परम दीन दयाळू आहे. नीरसी मोह माया. आता खरं तर मला तुम्ही सांगा की समर्थ मोहात अडकलेले आहेत का? समर्थ मायेत अडकलेले आहेत का? द्विज सावधान सर्वत्र विवाह प्रसंगी. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह प्रसंगी म्हणती. तया एक रामदास ऐकिले सदा असो प्रणती. अहो भल्या भल्यांना तो मोह सुटत नाही. त्या बोहल्यावरून समर्थ तिथून पळालेले आहेत. कसला मोह, कसली माया. ही सगळी करुणाष्टक एका अर्थाने आमच्यासाठी आहेत. यातलं काय लागू पडतंय मला तुम्ही सांगा. संत रामदासांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर यातला एक तरी शब्द त्यांना लागू पडतो का? त्यांची अशी अवस्था आहे का? रामाने तर बालपणीच दर्शन दिलेलं आहे. हे सगळं तुमच्या माझ्यासारख्या अंतर्मनाची साधना करणाऱ्या साधकांसाठी ती साधना उत्कटपणे व्हावी म्हणून आहे. समर्थांना यातलं काही लागू पडत नाही. अनुदिन अनुतापे तापलो रामराया. परमदिन दयाळा नीरसी मोह माया. अचपळ मन माझे नावरे आवरिता. तुझ विणसीण होतो धावरे धाव आता. आता तुझ्याशिवाय मला शिणायला होत आहे. थकल्यासारखं होत आहे. मला कंटाळा आलाय. अचपळ मन माझे नावरे आवरिता. आपण काय होतं, चपळच्या विरुद्ध अर्थ काढतो. अचपळ जे चपळ नाहीये ते. पण या ठिकाणी अचपळ या शब्दाचा असा अर्थ आहे अत्यंत चपळ. मन आहेच का नाही तसं. पण त्याही पुढे मारुती राय आहेत आमचे. मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे.
समर्थ वर्णन करतात हनुमंताचं भीमरूपी स्तोत्रामध्ये. हे जे अत्यंत चपळ असलेलं मन आहे, अचपळ मन माझे नावरे आवरिता, त्याला कंट्रोलच करता येत नाहीये. आमच्या मनाची स्थिती अशी होते का नाही? आम्ही किती संकल्प करतो, कित्येक संकल्प आमचे पाडव्याला असतात, 1 जानेवारीला असतात. किती दिवस टिकतात? अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण सीण होतो धाव रे धाव. आता तू थांबू नकोस. आता तू मला कसा भेटायला ये, धावत ये. पर मी एवढा थकलो किंवा मी एवढा गलित गात्र झालोय की मी नाही धावू शकत. बरं मी धावायचं किंवा यायचं तर मला ते समजलं तर पाहिजे, मी कुठे यायचंय. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये असं वाटलं की इथं राम उभा आहे. कितीतरी तास बालनारायण त्या मूर्त्यांच्या समोर उभा आहे. लोक येत आहेत, तुळशीचा हार घालतायत, रामाचा चेहरा सुद्धा दिसत नाही. तुम्ही नाशिकला गेला असाल तर पाहिलं असेल, काळ्या पाषाणाच्या मूर्त्या आहेत, चांदीचे डोळे आहेत. ते चांदीचे आहेत म्हणून दिसत आहेत. लोक बुक्का लावतायत, तोंडामध्ये काय काय भरवतायत. राम दिसतच नाहीये. कुठे म्हणून शोधायचं, कुठे म्हणून जायचं. म्हणून आता रामालाच विनवणी आहे, धाव रे धाव. आता भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला. अहो आत्ता तर कुठे 12-13 वर्षी झाली आहेत. हे आम्ही म्हणायला पाहिजे. 50 संपली, 60 संपली, 70 संपली. रामा तुझं भजन काही मला जमलं नाही रे. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. गोळा करत राहिलो. माझी बायको, माझी मुलं, माझ्या सुना, माझे जावई, माझी लेक, पुतणे, मामे, भाच्या, जेवढं लांब जाल तेवढं चुलत चुलत, मावस मावस. स्वजन जन धनाचा. जसे लोक गोळा केले तसा आर्थिक द्रव्य संचय केला. प्लॉट घे, फ्लॅट घे, जमीन घे, एफडी कर. स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. सगळं व्यर्थ आहे नाही. आता आपण पाहतो आहोत लॉकडाऊनच्या या काळामध्ये काय येतंय कुणासोबत. कालपर्यंत जो माणूस बोलत होता त्याची तब्येत, डॉक्टर म्हणाले निमोनिया झाला, स्वॅब टेस्ट करा म्हणाले, पॉझिटिव्ह निघाला का विलगीकरण, आयसोलेशन, संपला. त्याने आपल्याला पाहायचं नाही, आपण त्याला पाहायचं नाही. जगून वाचून परत आला तर ठीक आहे, नाही तर शेवटचा रामराम आत्ताच. अशीच परिस्थिती आहे. स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. मी त्यांना मांडलं माझं माझं म्हणून. स्व जन पुन्हा जन
म्हणजे माझे सख्खे नातेवाईक आणि त्यांना लागलेले दुसरे मुलगा, पुतण्या, चुलत, चुलत. स्वजन जन धनाचा, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. विनाकारण मी त्याला कवटाळत बसलो. रघुपती मती माझी आपुलीशी करावी. रामा, रघुपती, ही जी माझी स्वार्थी बुद्धी आहे ना, जी स्वार्थी संकुचित आहे, ती बुद्धी आपुलीशी करा. आपण कशी आहात? व्यापक आहात. तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे, ते स्वरूप माझं करा. माझी जी संकुचित बुद्धी आहे तिला व्यापक करा. रघुपती मती माझी आपुलीशी करावी. सकळ तेजुनी भावे कास तुझी धरावी. मी सगळं सोडलं पाहिजे. सकळ तेजुनी त्यागपूर्वक भाव हे पाहिजे आणि दृढ भावाने रामाच्या कासेला लागलो पाहिजे. कासेला लागणं हे त्या पाडसाचं भावविश्व आहे की जे आपल्या आईच्या कासेला लागतं. राम ही माझी माता आहे, तू माझी आई आहेस. तू मला काय विरह करायला लावतीयस? मला का दूर लोटतीयस? मला ती माझी बुद्धी सगळी तू तुझी करून टाक, म्हणजे मला माझं काहीच राहिलं नाही पाहिजे. आणि त्यानंतर मी सगळ्यांचा त्याग केला पाहिजे आणि रामाच्या कासेला लागलो पाहिजे. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही. रविकुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. त्या विषयांना चघळून 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 माझं सगळं आयुष्य गेलं. तो कुत्रा पाहिलाय का तुम्ही? तो कुठेतरी लांब जातो आणि एक घाणीत पडलेला हाडाचा तुकडा घेऊन येतो, एक हाडूक घेऊन येतो आणि तो त्याला चघळत बसतो. काय होतं, त्या हाडाचे तुकडे निघालेले त्याच्या तोंडामध्ये लागतात, गालाला, ओठाला आतून टोचतात आणि तिथून रक्त येतं. त्या कुत्र्याला असं वाटतं, मी जे काही चावतो आहे, चघळतो आहे, त्यातून मला हे रक्त येत आहे. आणि ते पुन्हा अजून जोरात चावायला लागतं. रक्त कुणाचं जात आहे? कुत्र्याचं जात आहे. त्याला असं वाटतं की यातून मला ते मिळत आहे. असं काही होत नाही. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. ज्यांचा जन्मच विषयाचा आहे, की ज्यामधून केवळ वासना, कामना निघणार आहेत. जन्म घेणे लागे वासने संगे, हे मला माहिती आहे. विषय नाही मिळाले, जीवाची तगमग आहे. ते मिळाले तर अजून मिळावे अशी धारणा आहे. आणि ते मिळाल्यानंतर सुद्धा तृप्त झाल्यासारखं वाटतं. मग पुन्हा त्या विषयाकडे दुर्लक्ष होतं आणि दुसरा विषय डोळ्यासमोर येतो. अशी अखंड चेन आहे ती. व्हीसीएस सर्कल, एकात एक कडी अडकवलेली आहे आणि ती ओढत नेते. विषयांकडे इतर विषय खेचत राहतात आणि त्या जीवात्म्याला गर्तेत नेऊन टाकतात. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही.
मला सौख्य मिळणार नाही, मला समाधान मिळणार नाही, माझं हित नाहीये. मला चांगलं वाटतं पण ते माझ्या हिताचं नाहीये. ते प्रेयस असेल पण श्रेयस नाहीये. मला चांगलं वाटतंय पण ते चांगुलपणा दाखवणारं नाहीये. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. तुझ विण रघुनाथा वोखटे सर्व काही. रामा, तुझ्याशिवाय सगळं निर्फळ आहे, फळरहित आहे, सगळं नाहीवंत आहे. तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही. रविकुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे, सस्वरूपी भरावे. म्हणून रामा, माझं हित कर रे. जे चांगलं आहे, मला हितकारक आहे ते दे. दुरित दुरी हरावे, स्वस्वरूपी भरावे. जे अहितकारक आहे ते दूर दूर, कोसो दूर टाकून दे. ते माझ्या जवळपासही फिरकू देऊ नकोस. दुरित दुरी, लांबचे लांब. दुरित दुरी हरावे, त्याचं हरण कर आणि लांब नेऊन टाक, अगदी दूर. आणि काय कर? स्वस्वरूपी भरावे. मला माझं स्वरूप प्राप्त करून दे. स्वस्वरूप, माझं निज स्वरूप मला प्राप्त करून दे. तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे. तुझ विण मज वाटे सर्व संसार ओझे. प्रचलित न करावी सर्वता बुद्धी माझी. अचल भजन लीला लागली आस तुझी. तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे. अरे माझं काहीच नाहीये हे रामा, हे सगळं तुझं आहे. तू मला शब्द दिलेला आहेस ना की मी तुझा अंगीकार केलाय, आणि मला तू हनुमंताला निरवलंस ना. निरवलं म्हणजे सोपवलंस ना. तू मला एकदा आपलं म्हणलंस, मग पुन्हा मला असं का बरं? माझं फक्त शरीर नव्हे, माझं मन आणि धन. आता काय धन आहे? कोणतं पाकिट नेलं होतं सोबत? म्हणून मी म्हणतो की हे समर्थांना लागू नाही पडत, हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य साधकाला लागू पडत आहे का नाही? असं तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे. हे सगळं तुझं आहे रे. तुझं विन मज वाटे सर्व संसार ओझे. आता तुझ्याशिवाय हे जगणं, हा प्रपंच करणं, हा संसार करणं, मला कुणीतरी माझ्या पाठीवर ओझं लादल्यासारखं वाटतंय. पाठीवर ओझं असावं आणि चढ असावा आणि दुपारची काहिली असावी. आम्ही कर्दळी वनात गेलो 4 वर्षाखाली. त्या 3 टेकड्या आहेत. आता तिथून त्यांनी पाण्याच्या बॉटल दिल्या होत्या. आमच्या माहितीप्रमाणे आम्ही त्या पाण्याच्या बॉटलमध्ये कुणी ग्लुकॉन डी टाकलं, कुणी काहीतरी असं आंब्याचं पेय वगैरे, आंब्याचं पन्ह म्हणा, असं टाकलं एक 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 घोट घेत जाण्यासाठी. काही वेळा असं वाटलं की कशासाठी आपण इथं आलो. एवढा जीव त्रासून गेला. वर ऊन तळपताय, डोक्या एवढाली गवत वाढलेला, रस्ता कुठे जातोय माहिती नाही, कुणी रस्त्याने येणारा जाणारा नाही.
लांब लांब पर्यंत काही घर दिसत नाही, पाणी नाहीये. कशासाठी आपण आलो इथं? अहो, त्या कर्दळीच्या जंगलामध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. 4 का 5 दिवस तर पत्ता लागला नाही. त्यांचा प्रेत, त्यांचा देह सापडला नाही. रेंज नाही, काहीच नाही, काही समजत नाही. आणि जाणकार माणूस असल्याशिवाय आपल्याला रस्त्याने जाता येत नाही. अशा वेळी जे अंगावर होतं, आमच्या खांद्यावर जे होतं, पाठीवर सॅक मध्ये ठेवलेलं, काय होतं? अंडरपॅन्ट, बनेन, टॉवेल, 2 पाण्याच्या बॉटल, खाण्याचा एक डबा, एवढंच होतं. पण असं वाटत होतं की हे सुद्धा टाकून द्यावं. ती टेकडी चढताना एवढा जीवाचा त्रास काहीली होत होती. तसं वर्णन समर्थ करतायत. तुझं विण मज वाटे सर्व संसार ओझे, प्रचलित न करावी सर्वता बुद्धी माझी. प्रचलित, आणि इकडे शब्द आलेला आहे 4थ्या चरणामध्ये अचल. प्रचल आणि अचल. प्रचलित न करावी सर्वता बुद्धी माझी, त्या मार्गाला माझी बुद्धी लागेल असं करू नको रे रामा. मग काय कर? अचल भजन लीला लागली आस तुझी. मला आता आस लागलेली आहे तुझ्या भजनाची. माझी बुद्धी जी आहे ती तिकडे वळव. ती चळत नाहीये, अचल आहे, डोंगरासारखी कठीण आहे, काठिण्य आहे, त्यात मंदपणा आहे. तिला चपळ कर आणि ती त्या भजनाकडे लाव. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना. माझ्या मनाचं चपळपण. वर लिहिलंय अचपळ मन माझे नावरे आवरिता. खाली लिहिलंय चपळपण मनाचे मोडिता मोडवेना. ते अत्यंत चपल आहे. सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. मी किती वेळा ठरवलं, मी नाही प्रपंचात लिप्त होणार, मी नाही आहेरामध्ये अडकून पडणार, मी नाही लग्न कार्यात जाणार. गेलो तरी तिथल्या तिथं तेवढ्यापुरता तेवढा जाईन. नातेवाईकांची उणीधुणी काढणार नाही. आहेरात कुणी काय मला दिलंय, काय अपेक्षित होतं, का नाही दिलं, त्याच्यावर मी चर्चा नाही करणार. कुणाचे पैसे मला नको, नको रे द्रव्य ते पुढीलांचे. अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. हे सगळं मी मनाला ठरवलेलं आहे. सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. मी खूप ठरवतो, पण मी एवढा अडकून पडलोय की त्यातून बाहेरच पडता येत नाहीये. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा. बिघडे म्हणजे बिघडणे. मी एक काही आंतरिक निश्चय केलेला आहे. आजपासून मी रोज एक समास वाचणार आहे, हा मी निश्चय केलेला आहे. मग सकाळी उठलो की मला वाटतं आज घाई झाली आहे, काय लॉकडाऊन चालू आहे, दुपारी वाचूया. मग दुपारी जेवण झाल्यानंतर मला आळस आलेला असतो. मग त्या आळसामध्ये मला काही करावं वाटत नाही. बळजबरीने मी दासबोध हातात घेतला तर दासबोध हातातून खाली पडतो. माझं डोकं आदळतं दासबोधावर. मग असं वाटतं की संध्याकाळी झोपायच्या अगोदर वाचूया. आणि मग ते देवाच्या समोर घेऊन मी दासबोध बसलो की गप्पा गप्पा माझे डोळे लागतात. मग असं वाटतं की ठीक आहे, आज नाही जमलं, उद्यापासून वाचूया. म्हणून मी दासबोध ठेवून देतो आणि हॉलमध्ये जाऊन बसतो. तेव्हा टीव्हीवर मालिका चालू असते. तिथं मात्र माझे डोळे सताड उघडलेले असतात, जसा काय मी झोपेतून आत्ता उठलो आहे की नाही. अशीच अवस्था आहे ना आपली.
घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा. अरे मी दीन आहे. मी अत्यंत कारुण्याने तुला बोलतोय रे, याचना करतोय मी. जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मजबरी करुणेचा राघवा पूर लोटी. तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू, षडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंधू. जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी. मला माहिती नाही माझे किती जन्म झालेत, कुठल्या योनीमध्ये मी किती वेळा जन्माला आलो. माझं हृदय हे जळतंय रे रामा, पेटलंय, ते तापलंय त्रिविध तापांनी. जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी. अनेक जन्म झाले, त्याची मोजदात कोणी केली आहे. मला तर वर्षभराखाली काय लिहिलं, काय बोललो, काय वाचलं ते लक्षात राहत नाही. मागच्या जन्मीचं कुणाला माहिती आहे. जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. आता माझं हृदय जळत आहे, त्यामुळे तुझ्या कृपेचा वर्षाव तो पुराच्या रूपाने येऊ दे, तरच हे निवेल, तरच हे शांत होऊ शकतं. त्याचा पूर आणतो. पूर काही दिवस असतो, काही तासांपुरता असतो, पण काय करतो, सगळं पात्र स्वच्छ करतो. त्या काठावर जेवढी घाण साचलेली असते वर्षानुवर्ष, सगळी साफ करून नेतो तो. असा राघवा तुझ्या करुणेचा पूर येऊ दे रे. तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू, षडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंधू. यांचा संबंधच तोडून टाक बरं आता. काम, क्रोध, लोभ, मोह, माया हे षड्रिपू आहेत. हे माझे 6 वैरी आहेत की जे मला तुझ्याकडे येण्यापासून परावृत्त करतात, मला मायेत अडकवतात, मोहात अडकवतात. ही जी तळमळ आहे ना, माझं हृदय जळतंय, तापलेलं आहे ते. तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू. तू तर कारुण्याचा समुद्र आहेस ना, मग काय हरकत आहे एकदा पूर यायला, एकदा भरती आणायला काय हरकत आहे. मला शांत कर ना. माझं जळणारं हृदय, माझं तापलेलं हृदय शांत कर, निवव त्याला. तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी, सिनत सिनत पोटी पाहिली वाट तुझी. झडकरी झड घाली धाव पंचानना रे, तुझ विण मज नेती जंबुकी वासना रे. तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी. कारण तू कारुण्य सिंधू आहेस, कारुण्याचा समुद्र आहेस तू. तुझ्याशिवाय माझे हाल कोण जाणणार आहे रामा. तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी. माझ्याशिवाय तुझ्याशिवाय मला कोण आहे. म्हणून माझी जी आर्तता आहे ती तुझ्याशिवाय कुणी जाणणार नाही बरं. तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी. शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी. मी खूप थकलोय आता मी शिणलोय, एक्झॉस्ट झालोय, खूप थकलोय आता. शिणत शिणत 2 वेळा शब्द उच्चारलाय, ते विशेषण आहे. त्याचं महत्व वाढवणार आहे. शिणण्याचं महत्व वाढवणार. खूप खूप लांब जायचंय, खूप लांब जायचंय. फरक आहे ना. तसं
शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी. मी वाट पाहतोय तुझी, मी शिणलोय ना, थकलोय मी तुझी वाट पाहून. धड करी झड घाली धाव पंचानना रे. अरे तू सिंह आहेस आणि तू असा नुसता सावकाश येऊ नकोस. झड करी झड घाली धाव पंचानना रे. कारण तुझ विन मज नेती जंबुकी वासना रे. या ज्या कोल्ह्याच्या रूपाने वासना आहेत त्या मला फरफटत गवतामध्ये घेऊन जात आहेत त्यांचं भक्ष्य करण्यासाठी. कुणी माझा हात धरलाय, कुणी माझा पाय धरलाय, कुणी माझ्या अंगाला धरलंय, कुणी डोक्याला धरलंय. ही जी कोल्हे कुई आहे ना, ही कोल्हे माझ्यावर तुटून पडलेत रे रामा. हे सगळे वासनेचे कामनेचे कोल्हे ते माझ्यावर तुटून पडलेत. अरे तू नुसती आरोळी जरी दिली ना तर हे पळून जातील, पण तू नुसती आरोळी नको देऊ, तू नुसती डरकाळी नको देऊ. तर तू काय कर, धावत ये आणि यांच्यावर झडप घाल. नुसता धावतही नको, यांच्यावर झडप घाल तू. झड करी झड घाली धाव पंचानना रे. तुझ विण मज नेते जंबुकी वासना रे. जंबुक म्हणजे कोल्हे. हे वासना रूपी कोल्हे मला घेऊन जात आहेत. म्हणून तू राजा आहेस ना. तुझ्या नुसत्या डरकाळीनी पाहिल्याबरोबर, तुझ्या नुसत्या पायांच्या त्या पदरावर ऐकला तरी हे कोल्हे दूर पळून जातील. पण आता माझी अवस्था त्यांनी काय केली आहे. सबळ जनक माझा राम लावण्य पेटी. म्हणवणी मज पोटी लागली आस मोठी. दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी. अवचट मज भेटी होत घाली न मिठी. फार गोड चरण आहे हा, खूप अर्थ आहे. सबळ जनक माझा राम लावण्य पेटी. तू बलवान आहेस, सबल, बळासहित आहेस तू. तू माझा जनक आहेस रे. बापाला मुलाची करुणा नाही येणार का. सबळ जनक राम लावण्य पेटी. तू लावण्य रूप आहे तुझ्याकडे, सौंदर्य आहे तुझ्याकडे, आणि ती लावण्याची पेटी आहे. थोडं थोडकं नाहीये, भरलेलं ती पेटी आहे. सबळ जनक माझा, बलवान आहेस, धरिष्ठवान आहेस. मी तुझा पुत्र आहे रे. सबळ जनक माझा राम लावण्य पेटी. म्हणून मज पोटी लागली आस मोठी. मी माझं म्हणणं, माझं गाराणं बापाकडे नाही सांगायचं तर कुणाकडे सांगायचं. म्हणून माझा तुला आग्रह आहे, माझं तुला मागणं आहे, माझा हट्ट आहे, कारण मी तुझं मूल आहे. म्हणून हा शब्द त्याच्यासाठी आलाय. म्हणून मज पोटी लागली आस मोठी. म्हणून तर तुझी मला अपेक्षा आहे, इतर कुणापेक्षा. तुझ्याबद्दल का, तर तिची कारणं अशी आहेत. दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी. मी दिवस मोजतोय बोटांवर. आज 1 दिवस झाला, आज 2 दिवस झाले, आज 3 दिवस झाले. राम आला नाही अजून. माझ्याकडे त्यांनी लक्ष नाही दिलं. दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी. कंठापर्यंत आलेला प्राण आहे आणि मी काय करतोय, मोजतोय दिवस, बोटांवर मोजतोय. किती दिवस झाले, किती दिवस झाले. दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी. अवचट मज भेटी होत घाली मिठी. तू जरी मला सांगून नाही आलास, जर अनपेक्षितपणे माझ्या समोर उभा राहिलास, अवचट मज भेटी, जर तू मला अचानकपणे भेट दिलीस तर मी काय करीन.
अवचट मज भेटी होत घालीन मिठी तुझ्या पायाला, आणि मी तुला मिठी घातल्यानंतर मग मात्र मी काही तुला सोडणार नाहीये. जननी जनक माया लेकरू काय जाणे, पयन लगत मुखे हाणता वत्स नेणे. जळधर कण आशा लागली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी. काय अवस्था आहे माझी. जननी जनक माया लेकरू काय जाणे, मला काय माहिती नाही. मी तुझं लेकरू आहे. तुझी काय अडचण आहे. माझी साधना कमी पडली का, माझी तळमळ कमी पडली का, मला काही माहित नाही. जननी जनक माया लेकरू काय जाणे. तू माझी जननी आहेस, तू मला जन्म दिलेला आहेस. मी तुझं लेकरू आहे ना, मला काही माहित नाही. लहान मुलं करतात का नाही असं. आपण त्यांना समजावून सांगत असतो. हो तुला आणतो मी. त्यांनी जर समजा घोडा मागितला, आपण जर म्हणतो की घोडा नाही, आता हे घे, हत्ती घे, मी तुला घोडा आणून देतो, आपण उद्या परवा जाऊ ना मार्केटमध्ये, तेव्हा आणू. तेव्हा ते काय करतं, हातात दिलेला हत्ती फेकून देतं. मला घोडा पाहिजे. त्याला माहिती आहे का दुकान लांब आहे, तुमच्याकडे पैसे आहेत नाही आहे, तुम्हाला कंटाळा आलाय, त्या दुकानात घोडा आहे का नाही आहे, त्याला काही घेणं देणं नसतं त्याचं. ते सगळं आईनी बघायचं. जननी जनक माझे, जननी जनक माया लेकरू काय जाणे. माझ्याकडे काय आक्षेप नाही, मला कुठेही धरायचं नाही, असा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. पयन लगत मुखे हाणता वत्स नेणे. पय म्हणजे दूध. तुम्ही कधी गाईचं वासरू दूध पिताना पाहिलंय का. ते जातं काय असतं की वासराला दिवसभर आईसोबत सोडलेलं नसतं. सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा धार काढायची आहे, दूध काढायचं आहे, त्याच्या अगोदर 5 मिनिटं त्या वासराला सोडलेलं असतं. ते वासरू पळतं आणि थेट आईकडे जातं आणि कासेला लागतं. त्या घाईमध्ये काय होतं की ते जे सड आहे ना, ते त्याच्या तोंडात येत नाही. ते इकडे तिकडे फिरतं. लहान वासरू आहे, किंवा त्याचा दात जर लागत असेल त्या सडाला, तर ती आई काय करते, गाय पायाने मारते त्याला. 2 गोष्टीसाठी मारते. एक, नीट पी, आणि दुसरं, दात लावू नको. अशा काळामध्ये समर्थ या ठिकाणी म्हणताय, पयन लगत मुखे हाणता वत्स नेणे. मला ते दूध मिळत नाहीये, म्हणून मी कुठेही जरी डोकं मारलं, वासराने कुणालाही डोकं मारलं, कुठेही मारलं, तरी ती दूध देणार नाही का. मला तुझं डोकं लागतंय, हो बाजूला, असं ती गाय म्हणेल का. काय धारणा आहे. जननी जनक माया लेकरू काय जाणे, पयन लगत मुखे हाणता वत्स नेणे. जळधर कण आशा लागली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी. जळधर कण आशा लागली चातकासी. आपण पाहिलंय, मेघ वेळेसी वर्षेना, पाणी नाही आलं, पाऊस उशिरा आला, म्हणून चातक पक्षी जमिनीवरचं पाणी नाही पित. त्याचं लक्ष आहे वर तोंड करून, चोच करून, उघडी चोच ठेवून तो त्या आभाळाकडे पाहत असतो. आणि कोणत्या धान्याला, कोणत्या शेतासाठी पाऊस कमी पडतोय हे मेघ बघत नाही. मेघ बघतात ती खाली चातक पक्ष्यांनी चोच उघडी करून ठेवली आहे. मी ज्या पाण्याचा वर्षाव करीन तेच पाणी हा चातक पिणार आहे.
जीव गेला तरी बेहतर, पण तो जमिनीवरचं पाणी नाही पिणार, म्हणून त्याच्यासाठी वर्षावय. जळधरकण आशा लागली चातकाशी, हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी. जमिनीवरचे जे पक्षी आहेत ते सगळ्या पक्ष्यांना त्या तुझ्या हिमकर म्हणजे त्या पाण्याचा, त्या बर्फा, हिमकर म्हणजे बर्फ किंवा पाणी, तो पक्षी जो आहे तो अवलोकन करतोय, सारखी त्याची नजर वर आहे आभाळाकडे. कधी मेघ सोडील पाणी, कधी मेघ पावसाचा वर्षाव होईल आणि मी माझ्या चोचीमध्ये तो पहिला थेंब माझ्या शरीरात सामावून घेईन. तुझ विण मज तैसे जाहले देवराया, विरग विषम काळी तुटली सर्व माया. सकळ जन सखा तू स्वामी आणिक नाही, विषय व मन जैसे त्यागिले सर्व काही. तुझ विण मज तैसे जाहले देवराया. ती जी चातक पक्षाची अवस्था आहे ती आता माझी तशी झाली आहे. आता माझा प्राण कंठाशी आलाय, मी बोटांवर दिवस मोजतोय. अशा परिस्थितीमध्ये तू जर तुझ्या कृपेचा वर्षाव केला नाहीस तर माझं काही खरं नाही. विलग विषम काळी तुटली सर्व माया. आता कुणी जवळही येत नाहीये माझ्या. सकळ जन सखा तू स्वामी आणिक नाही, तुझ्याशिवाय आता माझं कुणी नाही. सकळ जन सखा सगळं सगळं तूच माझा आहेस. आता तूच माझा स्वामी आहेस, तूच माझे मित्र आहेस, तूच माझे नातेवाईक आहेस. स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे, रघुपती विण आता चित्त कोठे न राहे. जीव लग जीव घेती प्रेत सांडूनी जाती, विषय सकळ नेती मागुता जन्म देती. स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे, कुणाला पडलंय त्यांचा? माझे नातेवाईक, माझे आप्तस्वकीय, माझे मित्र, माझी जमीन, माझं शेत, माझा फ्लॅट. स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे, कोण काही पडलेलं नाहीये, कारण त्यात काही सुख नाहीये. रघुपती विण आता चित्त कोठे न राहे. आता रामा तुझ्याशिवाय माझं चित्त कुठेही लागत नाहीये. जीव लग जीव घेती प्रेत सांडूनी जाती. मला प्रश्न असा पडला की एवढे नातेवाईक निष्ठुर असतात का, किती आपला जीव घेतील आणि प्रेत टाकून जातील? मग कोणते नातेवाईक आहेत हे? विदेशी मेले मरणे, तयासी लागे करणे. सत्वगुण सांगितलाय समर्थांनी. अरे परदेशी माणूस जरी मेला तरी त्याचं क्रियाकर्म करणं, त्याचं अंत्यविधी करणं हा सत्वगुण सांगितलाय दासबोधातल्या समासामध्ये. विदेशी माणूस जर मेला, परदेशी माणूस मेला, अनोळखी माणूस मेला तर त्याचं क्रियाकर्म केलं पाहिजे, त्याचे अंत्यविधी केले पाहिजेत, असे संस्कार आहेत आमच्यावर. मग आमचीच माणसं, आमचेच नातेवाईक आमचा जीव घेतील आणि आमचं प्रेत सडायला टाकून देतील का? सज्जनो, हे जीवलग म्हणजे षड्रिपू. जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे या देहातून आपल्याला काही मिळत नाहीये, ते तुम्हाला न सांगता निघून जातात. बरं येतो भेटू पुढच्या जन्मी सुद्धा म्हणत नाहीत, सोडून देतात ते. म्हणून या ठिकाणी म्हणलंय जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती. हे जीवलग आहेत आमचे षड्रिपू. काम क्रोध लोभ मोह मत्सर हे जीव घेतात ना. क्रोधाने जीव घेतो माणूस, मोहाने घेतो, लोभाने घेतो. हे सगळे षड्रिपू जे आहेत हे जीवलग आहेत, जीवाच्या जन्मासोबत आलेले आहेत. म्हणून ते जीव लग, जीवासोबत लागून आलेले.
जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती. त्यांना काही पडलेलं नाही त्या प्रेताचं. ज्या देहाने त्यांचा जन्म होण्याच्या अगोदर पासून सांभाळ केलेला आहे, मग किती वर्ष जगला? 50, 60, 70, 80, 90, 100. पण ते काय करतात? त्यांची जर तृप्ती होत नसेल तर ते या देहाला सोडून जातात. जीव तर घेतात आणि पुन्हा प्रेत टाकून देतात. थांबत नाहीत अंत्यविधीला. जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती. विषय सकळ नेती मागुता जन्म देती. आमच्या मनातल्या ज्या विषयांच्या वासना आहेत ते सगळे घेऊन जातात सोबत आणि पुन्हा जन्माला घालतात. पुन्हा दुसरा देह ते धरतात. पुन्हा त्याच्यासोबत पुन्हा तोच खेळ करतात. सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे. जीवलग मगचे चालते हेची साचे. विलग विषम काळी सांडिती सर्व माळी. रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे. हे सगळे कुणाचे? जोवरी माया ती कहावत आहे, म्हण आहे ती. जोपर्यंत गुळ आहे तोपर्यंत बसा बनतात, जवळ येतात. जोवरी पैसा तोवरी बैसा अशी म्हण आहे. हे सगळे कुणाचे आहेत? त्या वैभवासाठी आसुसलेले, आखिले वैभवाचे. जीवलग मग कैचे चालते हे तिसा. हे कसले माझे जीवलग आलेत? हे तर निघून जातात. विलग विषम काळी आयसोलेशन, क्वारंटाईन. कुणीतरी येतं का जवळ? समजा उद्या कोरोना झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की यांना घरी घेऊन जा. आणतील का हो खरंच? धरून चला असं की उद्या डॉक्टरांनी सांगितलं की हे कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये जागा नाही, तुम्ही ह्यांना घरी ट्रीटमेंट करा, आमचा माणूस येऊन ट्रीटमेंट करील. कुणी आणील का त्यांना घरी? विलग विषम काळी. माझा जेव्हा काळ विषम होता तेव्हा हे सगळे बाजूला पडतात. रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. तू एकटाच आहेस की जो मला यातून मुक्त करशील. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. आयुष्यभर ज्यांनी भजन केलेलं आहे त्याचं सुद्धा चित्त शेवटच्या समयी दुश्चित्त होऊ शकतं. मग ज्यांनी केलंच नाही काही त्याला तर काय प्रश्नच नाही. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. आता सुख मिळेल, आता सुख मिळेल, आता सुख मिळेल. खूप कष्ट केली, मुलं मोठी झाली, आता सुख येईल. खूप कष्ट केली, सुना आल्या, आता सुख येईल. खूप कष्ट केले, नातू झाले, आता सुख येईल. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. भ्रमित मन वळेना हित ते आकळेना. परम कठीण देही देह बुद्धी गळेना. काय करावं? मी देह, मी म्हणजे यौ, मी म्हणजे त्यो. मी आणि माझं कुटुंब, मी आणि माझा प्रपंच, मी आणि माझा संसार, ही काही जात नाहीये. उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी. सकळ भ्रमविरामी राम विश्राम धामी. घडी घडी मन आता रामरूपी भरावे. रविकुळ टिळकारे आपुलेसे करावे. उपरती मजरा परती झालीये. अनुदिन तापे तापलो रामराया. परमदिन दयाळा निरसी मोहमाया. उपरती आणि अनुताप एकच आहे. उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी. राम कसा आहे? पूर्ण काम आहे. कुठली वासना, कुठली कामना राहू देत नाही. तो पूर्ण कामी आहे.
सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी. तो विश्राम आहे, ते माझं धाम आहे, ते माझं माहेर आहे. माये विण माहेर असं ते माझं धाम आहे. सगळ्या भ्रमांचा ज्या ठिकाणी लोप होतो, विराम मिळतो, एकही भ्रम राहत नाही. घडी घडी मन आता रामरूपी भरावे. आता तुम्हाला हळूहळू हळूहळू तुझ्या रूपात भरून टाक. माझं अस्तित्व संपव. रविकुळ टिळकारे आपुलेसे करावे. आता तुम्हाला आपुलेसं कर. जळचर जळवासी नेनती त्या जळासी. निशिदिनी तुझ पासी चुकलो गुण राशी. भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी. सकल भुवनवासी भेटी दे रामदासी. जळचर जळवासी नेनती त्या जळासी. पाण्यामध्ये असणारा जो मासा आहे, जो जलचर प्राणी आहे, त्याला काय महत्व आहे त्या पाण्याचं? त्याला तेव्हाच त्या पाण्याचं महत्व आहे जेव्हा त्याला पाण्याच्या बाहेर काढू तेव्हा. मासा पाण्याचा बाहेर पडलेला पाहिलाय तुम्ही? छटपट 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 करतो तो जमिनीवर. त्याला त्या पाण्याचं महत्व समजतं. जोपर्यंत पाण्यात आहे त्याला काही महत्व समजत नाही. प्राण आहे त्याचा, जीव जगू शकत नाही अशी माझी धारणा तुझ्याशिवाय झाली आहे रामा. जळचर जळवासी नेनती त्या जळासी. निशिदिन तुझ पासी चुकलो गुण राशी. मी तुझ्याकडे दिवस रात्र पाहिलं सुद्धा नाही. प्रपंचामध्ये लिप्त झालो, व्यवहारात लिप्त झालो, तुझ्याकडे पाहिलं देखील नाही. भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी. तुझं वर्णन कुणी करावं? सकल भुवनवासी भेटी दे रामदासी. तू सगळीकडे व्यापून उरलेला आहेस रामा. तू मला आता एकदा भेट दे. आणि ज्या दिवशी तू मला भेटशील, अवचट मज भेटी होत घालीन मिठी. ज्या दिवशी तू मला आकस्मिकपणे भेट देशील, मला न सांगता भेटशील, त्या दिवशी मी तुला अशी मिठी मारीन की मग मी तुला सोडणार नाही. कारण अनुदिन तापे अनुदिन अनुतापे तापलो रामराया. परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. अचपळ मन माझे नाव सीण होतो धावरे धाव आता. सोमवारचं एक करुणाष्टक. आज जवळपास 20 मिनिटं उशीर झाला, पण शेवटची 4-1 कडवं ठेवण्यापेक्षा म्हणलं 15-20 मिनिटं जास्त झाली तरी हरकत नाही. आपल्याकडे वेळ आहे, त्यामुळे हे मी करुणा स्तोत्र पूर्ण केलं. उद्यापासून थोडी जरा स्पीड वाढवूया. आज सुरुवातीला प्रस्तावनाही झाली. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.